नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या खरीप हंगाम 2024 हा शेतकरी बांधवांसाठी विशेष महत्त्वपूर्ण असा ठरलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांना जो पीक विमा मिळत आहे तर तो 4 मुख्य घटकांवरती मिळत आहे। तर मग ती 4 मुख्य घटक कोणते आहे, कोणत्या घटकांसाठी किती रुपयांचा निधी हा महाराष्ट्र राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याची उर्वरित 498 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु ते कशा पद्धतीने जमा होणार आहे हे सविस्तर जाणून घेऊया। तर त्यामध्ये पहिला जो मुख्य घटक आहे ती म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, ज्यामध्ये पाऊस, वादळ आणि गारपीट यांचा समावेश असतो। दुसरा म्हणजे हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती, जी की पिकांच्या वाढीसाठी हानिकारक ठरते। तिसरा घटक म्हणजे काढणी पश्चात होणारं नुकसान, जे कापणीनंतर पिकांचं नुकसान होत असतं। त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा म्हणजे पीक कापणी प्रयोगावरती आधारित भरपाई। या 4 भरपाईंदरम्यान शेतकरी बांधव म्हणजे 4 भरपाईंमार्फत शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळत असतो। तर मग आता कोणत्या भरपाईसाठी किती रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळालेली भरपाई जर पाहिली असता, स्थानिक आपत्तीसाठी 2564 कोटी रुपये, प्रतिकूल परिस्थितीसाठी 707 कोटी रुपये आणि पीक कापणी प्रयोगासाठी फक्त 6.45 कोटी रुपयांचं वितरण हे झालं आहे। मंजूर भरपाई आणि प्रत्यक्ष वितरण यामधील हा फरक काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगाच्या प्रलंबित प्रकरणांमुळे आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधवांना जो 498 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर तो या पद्धतीने मिळणार आहे। त्यामध्ये आताच आपण पाहिलेला आहे, काही स्थानिक आपत्तीसाठी निधी मंजूर झालेला आहे, तो म्हणजे 2564 कोटी रुपये, प्रतिकूल परिस्थितीसाठी 707 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्यानंतर पीक कापणी प्रयोगासाठी फक्त 6.45 कोटी रुपयांचं वितरण हे झालेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वात कमी पीक कापणी प्रयोगासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि ही जी काही 4 घटक आहे जे आपण पाहिलेले आहेत, तर या 4 घटकांच्या आधारित आता शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण जर खरीप हंगाम 2025 पाहिलं म्हणजे 2024 पर्यंत आपल्याला पीक विम्याचा लाभ मोठ्या प्रमाणावरती भेटलेला आहे। परंतु यापुढे जर आपण विचार केला 2025 मध्ये, तर या योजनेमध्ये 2025 मध्ये महत्त्वपूर्ण असे बदल होणार आहे, ते म्हणजे पीक विमा योजनेमध्ये। तर यानंतर म्हणजे केवळ पीक कापणी प्रयोगावरती आधारित भरपाई फक्त हाच घटक राहणार आहे आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, या तिन्ही घटकांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। आणि हा निर्णय योजनेला अधिक वैज्ञानिक आणि पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, आतापर्यंत आपण जो पीक विम्याचा लाभ घेतला तर तो आपल्याला 4 घटकांवरती आधारित भेटलेला आहे। त्यामध्ये पीक कापणी प्रयोग असेल, स्थानिक आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल। तर यामध्ये आता फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारितच पीक विमा आपल्याला मिळणार आहे। बाकी सर्व घटक आपल्याला 2025 पासून वगळण्यात येणार आहे। जसे की आपण 1 रुपयामध्ये जो काही पीक विमा भरत होतो तर तो 1 रुपयातील पीक विमा योजना सुद्धा बंद करण्यात येणार आहे। आणि सरकारने हा जो काही शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतलेला आहे तर तो 2025 पासूनच लागू होत असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण 1 रुपयामध्ये पीक विम्याचा लाभ हा मोठ्या प्रमाणावरती घेतलेला आहे, तो म्हणजे हेक्टरी 22,500 रुपयांपर्यंत आपण लाभ घेतलेला आहे। जिरायत पिकांसाठी वेगळा, बागायती पिकांसाठी वेगळा आणि फळबागांसाठी वेगळा, अशा 3 प्रकारच्या पिकांसाठी आपण आतापर्यंत खरीप पीक विमा असेल, रब्बी पीक विमा असेल, याचा लाभ हा राज्य शासनाच्या माध्यमातून घेतलेला आहे। परंतु 2025 मध्ये आपल्याला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। म्हणजे पीक विमा योजनेवरती अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहे, अनेक नियम लावण्यात आलेले आहे, त्यामुळे बरेच शेतकरी बांधव यापासून आता वंचित राहण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।